नमस्कार सर्वांना. मला माझ्या स्वप्नातलं जीवन कसं जगायचं होतं, तर ते या मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. अपेक्षा करते की तुम्हाला नक्कीच ते सर्व काही आवडेल. सकाळी 6 वाजता झोपेतनं उठली. उठल्या सगळ्यात आधी घराची झाडझूड करून घेतली. मग अंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून घेतली. सकाळी एकदा घरामध्ये दिवाबत्ती झाली की घरातलं वातावरण किती प्रसन्न वाटतं ना. म्हणून मग देव बाप्पाला दिलेल्या आयुष्याबद्दल खूप खूप समाधानी आहे आणि असंच तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे असा आशीर्वाद मागितला. आणि मग घराची आणि दाराची असं दोघे ठिकाणची पूजा वगैरे करून घेतली. आणि मग काय रोजच्या आपल्या कामांना सुरुवात झाली. तेवढ्या वेळापर्यंत माझं मनोबाळ असं झोपेतनं उठलेलं होतं. आधी तर मनोबाळासाठी टिफिन वगैरे तयार करून घेतला, नाश्ता बनवून घेतला आणि पोरांना आधी खायला दिलं, कारण सकाळी सकाळी खूप भूक लागलेली असते. मग दिदूचा टिफिन पॅक केला. त्यानंतर मग तिची पाण्याची बॉटल वगैरे भरून दिली. तिची शाळेत जाण्यासाठी वेण्या वगैरे घालून दिल्या. आणि चला म्हटलं आज दिदू बाळाला शाळेत मीच सोडवून येते, म्हणून मग तिला सोडवायला शाळेमध्ये गेली. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून असं लांबूनच आम्ही बाय बाय केलं. पुन्हा घरी आली. घरी आल्यावर सगळ्यात आधी अंथरुण आवरले आणि मनूची शाळेची तयारी केली. मनू बाळाला बस लावलेली आहे, त्याच्यामुळे मग तिला सोडवायला जाण्याची गरज नाही. इथून असं गेटपासून बाय केलं तरी चालतं. घरात आली. भांडे वगैरे सगळे धुवायचे पडलेले होते, ते भांडे वगैरे धुवून घेतले. त्यानंतर म्हटलं चला बाबा खूप कडक ऊन पडतं आहे, झाडांनाही पाण्याची गरज असते, म्हणून मग सर्व झाडांना पाणी देऊन घेतलं. कारण की ते काय बिचारे तोंडाने मागणार नाहीत, म्हणून मग हे आपलंच काम आहे की आपण त्यांना न सांगता पाणी द्यावं. कपडे वाळायला घातले. ऊन तर बघा ना, हिवाळा चालू आहे असं वाटतच नाही. मग घरात आली. घरात आल्याच्या नंतर म्हटलं चला बाबा गाजरांचा सीझन आहे, लेकरांसाठी काहीतरी चांगलं करावं, म्हणून मग गाजरचा हलवा केला. आणि गाजरचा हलव्याच्या वासाने बघा माझं मनोबळ असं पळत आलेलं आहे. आम्हाला शाळेतनं जाणं म्हणजे अगदी मोठं संकटच वाटतं. असं नौटंकी करता करता घरी परत आली. परत आल्याच्या नंतर म्हटलं चल आधी युनिफॉर्म चेंज कर, जेवण वगैरे कर, कारण 3 दिवस हाच युनिफॉर्म घालायला लागतो. म्हणून मग तिला जेवायला वगैरे दिलं. त्यानंतर मग तीळ निवडायची पडलेली होती, ती तीळ वगैरे निवडून घेतली. कपडे काढून घेतले. दिवस कसा कामात जातो कळतच नाही. पुन्हा एकदा संध्याकाळी मग परत तेच घराची झाडझूड, भांड्यांची लावालाव, हे सगळे कामामध्ये बाईचा दिवस कसा जातो कळतच नाही. म्हटलं चला आता तीळ निवडूनच ठेवलेले आहे, तर जरा लेकरांसाठी तिळीचे लाडू करावे, थंडीच्या दिवसात खाल्लेले बरे असतात. मग काय संध्याकाळी असं तुळशी मातेला दिवा वगैरे लावून घेतला. आणि आज मुलांना काहीतरी स्पेशल खायला बनवायचं हे डोक्यातच होतं. म्हणून मग वाटाणा बटाट्याची भाजी, पुरी, गाजरचा हलवा असा छानसा मेनू तयार करून दिला. आणि मग काय त्यांना म्हटलं आता पोटभर जेवा. तर तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. असं जीवन जगण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण असं म्हणतात ना, आपण मागितलं आणि ते सगळं तसं मनासारखं झालं तर कदाचित माणसाला सुखाची किंमत राहणार नाही. म्हणूनच आज या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, पण मला एक दिवस माझ्या मनासारखं जगायला मिळाला. त्यामुळे खरंच परमेश्वराचे खूप खूप